हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मला पोथी चालू करायची, त्यामुळं मी इथं उंबरा लेपन करू राहिले हळदीचं। याच्यात आहे ना मी हे बघा सांगितलं, हळदीमध्ये गोमूत्र आणि गुलाब पाणी टाकून घेतलेलं होतं। तर ते उंबरा लेपन करून घेतलं। आपल्याला पोथी चालू करायची, त्याच्या अगोदर मला उंबरा लेपन वगैरे केलं। हे हवा चालू आहे। माझा आता उंबरा लेपन बी झालं आणि तुळशीची पूजा पण झाली माझी। अशी तयारी केली मी, गुरुचरित्राचं पारायण करायचे। त्याचा घेतलंय हे एवढं सगळं जवळ घेऊन बसले, म्हणजे मग पूजा करताना 4-4 वेळा उठावं लागणार नाही म्हणून। फोटो वगैरे आहे आणि इथं पोथी ठेवलेली आहे, चौरंगावर पोथी मांडते मी आता। बाकीचं माझं सगळं काम आवरलेलं आहे। घर स्वच्छ करून घेतलं, इथली जागा गोमूत्र गुलाबजल टाकून पूर्ण पुसून घेतली आहे। थोडंसं झाडून झटकून बी घेतलेलंच होतं याच्या वेळेस, अमावस्येच्या वेळेस, पण मग आता परत देवपूजा वगैरे झाली आहे माझी। सगळं पुसून घेतलं पहिले, मग देवपूजा केली आणि ही तयारी केली। मग आता बाहेरचं वगैरे सगळं आवरून घेतलं मी। चला आता मी पूजा मांडते।
इथं वरचं कंपाऊंड वगैरे पण धुवून झालेलं आहे माझं. श्रावण महिन्याचं औचित्य साधून आम्ही गुरुचरित्राचं पारायण करू राहिले मिस्टर. तर त्यासाठी मी पूजा मांडून दिलेली त्यांना ही सगळी. इथं तुपाचा दिवा लावला आहे आणि उजव्या साईडला तेलाचा दिवा लावला आहे. आणि देवपूजा वगैरे अगोदर झाली माझी. पूजा मांडायच्या अगोदर मी देवपूजा वगैरे करून घेतली. तर उंबरठा पण वगैरे झालेलं आहे माझं. उंबऱ्याची पूजा केली, तुळशीची पण पूजा केली आणि आता यांना मी ही पूजा मांडून दिली आहे. तर त्यांना वाचायला बसायचं आहे. त्यापूर्वी मी माहिती देते थोडीशी. तर याचे काही नियम राहतात, कडक नियम राहतात. लसूण आणि हे कांदा लसूण खाती नाही श्रावण महिन्यामध्ये. आणि चटईवरच झोपायचं, कोणाच्या इथलं खायचं नाही आणि थोडेसे नियम पाळायचे. असं त्याचा आहे कडक नियम जरा, तर ते पाळायचे फक्त. आणि हे बघा इथं स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे मी. इथं एक छोटासा लोटा भरून ठेवलेला आहे पाण्याचा आणि स्वामी समर्थांना खडी साखरीचा नैवेद्य दाखवलेला आहे. इथं आपली सुपारी, हळद, खोबरं आणि हळकुंड हे मांडलंय विड्याच्या पानावर. इथं कलश मांडलेला आहे उजव्या साईडला. खाली तांदूळ ठेवलेले आहे. तांदळात आणि कलशामध्ये सुपारी 1 रुपया आणि हळदी कुंकू टाकलेले, 1 फूल टाकलेले, 5 विड्याची पानं ठेवलेली, त्यावर नारळ आणि असं फुल वाहिले वरतून. इथे प्रसाद म्हणून केळी आणि सफरचंद ठेवलेले. आणि हे बघा याची पण पूजा करून घेतली आहे आणि या दिव्याची पण पूजा करून घेतलेली आहे. तांदूळ टाकले, त्याच्या खाली तांदूळ, हळदी कुंकू आणि त्याची पण पूजा करून घेतलेली. तर अशी मी पूजा मांडली आहे. छोटीशी रांगोळी काढली, मला काही जास्त रांगोळी जमत नाही, मग छोटीशी रांगोळी काढलेली मी इथं. तर अशी पूजा मांडून दिली आहे मी. आणि हे छोट्याशा ग्लास तांब्यामध्ये इथं मी पाणी ठेवलं आहे ना, तर हे पाणी असं ठेवायचं, दररोज ठेवायचं असं भरून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्यांनीच प्यायचं ते. असे आहे नियम त्याचे. आणि पोथी चालू करायच्या आदल्या दिवशी 4 कुत्र्यांना 4 पोळ्या चारायच्या आणि गाईला पण 1 पोळी चारायची, असे त्याचे नियम. तर चला आता मिस्टर वाचायला बसतील गुरुचरित्राचं पारायण बघू. आणि हा तेलाचा दिवा अखंड चालू ठेवायचा 7 दिवस. जोपर्यंत आपलं पारायण 7 दिवस चालू होईल तोपर्यंत तेलाचा दिवा कंटिन्यू चालू ठेवायचा. आणि हा आहे तुपाचा पोथी वाचेपर्यंत चालू ठेवायचा. आणि आपण जी भाजी भाकरी करू ना रोज, त्याचा नैवेद्य दाखवायचा, खडी साखरीचा नैवेद्य दाखवायचा. अशी पूजा मांडली ना, पूजा मांडलेल्या शेजारीचे ना एक बसणं टाकायचं. कारण की गुरुदेव दत्त स्वामी समर्थ म्हणजे असं म्हणतात, पोथीमध्ये आहे की त्यांना पण एक बसणं टाकायचं इथं बसायला. ते कधी पण आपल्या इथं म्हणजे पोथी वाचत असताना ते पण येऊन बसलेले राहतात त्या आसनावर. तर ते आसन असं टाकायचं त्यांना पण एक. पूर्णदत्त अवतार दिगंबर येती वर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादि लक्षणम् एकदीप्तं विमलमचलं सर्वदी साक्षितं भावातीतं त्रिगुणत्रयितं सद्गुरुं तं नमामि. ओं रक्तांडो रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कथाटोपी च माला दंडकंड मूलधरं कट्याधर रक्षक त्रैव गुणरहित. निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विशेषा. वेदांचा हे तर्क चांचरे शास्त्रे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निरसने. ये लोकी सौख्य दावणे कल्पना आणि वसना. भ्रांती मुली नाना न बाधत तुझ्या कृपे. किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञात थिमेन निरसन ज्ञानार्थ दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय रत्नाखचित परा तुझ गौरी कुमारा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभत बरा. रंगते नुपुरे चरणी गागर्य. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय जय देव जय श्री गुरुदत्त
व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.